थोडंसं आपण दुसऱ्या ॲस्पेक्टकडे जाऊया. तो म्हणजे लोन्स. कारण बँक म्हणलं की परत जसं इन्व्हेस्टमेंट आहे, पण त्याच्या आधी लोन्स पण आहे. आणि लोन म्हणलं की एन-पी आहे आणि एन-पी म्हणलं की रिकव्हरी आहे. नाही का? हे सगळं एक चेन सुरू होते. सर तुम्ही जेव्हा 1 फेब्रुवारी 2023ला ॲज अ सी-ई-ओ म्हणून चार्ज घेतलात, तेव्हापासून गेले 2 वर्षात जो काही तुमच्या बँकेचा ग्रॉस एन-पी-ए खूप प्रमाणात कमी झाला आहे. तर यासाठी तुम्ही नक्की काय केलंत? कारण प्रत्येक सी-ई-ओला आज एक हे असतं की आपल्या बँकेचा एन-पी-ए कमी राहायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी काय वापरलीत? तर बेसिकली आपल्याला ॲव्हेन्यू अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याचा आपण योग्य रीतीनं वापर केला पाहिजे असं मला वाटतं. आय-बी-सी 2016 हे ज्यावेळेस मार्केटमध्ये म्हणजे ज्यावेळेस गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलं टू अरेज द एन-पी-एज हा त्याच्यामागचा बेसिक विषय होता. आणि त्याच नंतरच्या 2 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडच्या एका बॉरोनी आय-बी-सीमध्ये एनरोल केलं आणि बँकेला त्याच्यामध्ये जावं लागलं. बरोबर. आय-बी-सी काय इथनं सुरुवात त्यावेळेस माझ्या बँकेमधल्या काही लोकांची झाली. सुरुवात आहे. सो आय हॅव स्टडीड दॅट आय-बी-सी इन व्हेरी डेप्थ. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की इट्स अ गुड ॲव्हेन्यू. आणि आय-बी-सी म्हणजे ज्या आय-बी-सीचा वापर हा रिकव्हरीसाठी नाही आहे. इट्स अ रिझोल्यूशन मेकॅनिझम हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण रिकव्हरी आणि रिझोल्यूशन बोथ आर डिफरंट. ओके. आणि मला असं वाटतं की माझ्याकडचा एखादा बॉरोवर आता स्ट्रेसमध्ये येतोय, तर त्याच्याशी आपण संवाद व्यवस्थितरित्या साधला पाहिजे आणि त्याला जे रिझोल्यूशन मेकॅनिझम द्यायचं आहे, तर इन्स्टेड ऑफ सिटिंग इन अवर केबिन or in a board cabin, we have to tap that type of customers and to pull him in a NCLT. सो त्याला जर NCLTमध्ये नेला तर मला वाटतं आपल्या बिझनेसच्या रिस्क खूप कमी होऊ शकतात. आणि सेकंड थिंग ते मेकॅनिझम रिझोल्यूशन मेकॅनिझम अशा पद्धतीचं आहे की आय विल से इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर द बँकर्स टू टॅप सच काइंड ऑफ दिस थिंग. कारण शेवटी बॉरोवरचं जर आपण मेंटॅलिटी बघितली तर दानत आहे, पण नियत नाही. आणि नियत आहे, पण दानत नाही. अशा दोन्ही पद्धतीचे बॉरोवर्स आपल्याला दिसतील. तर आपल्याला त्याचा चाणक्षपणा जो आहे तो आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याला एकमेव चांगलं उत्तर म्हणजे मला असं वाटतं NCLT